तर चला तर आज मंडळी आज भागवत एकादशी आहे आणि आज मी मस्तपैकी ब्रह्ममुहूर्तावर उठून छानपैकी तुळस महादेवाने देवाची पूजा करून घेतली. मस्तपैकी आज देव क्लिनिंग वगैरे छानपैकी केलेले आहे. तसं ते मी रोजचंच लवकर देवाची पूजा वगैरे करत असते. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर म्हणलं आज भागवत एकादशी आहे आणि रोजचीच मला सवय आहे माझं रुटीन लवकर उठायचं आहे. आता 4:06 झालेले आणि मी उठले वगैरे फक्त टॉयलेट सगळं आवरून वगैरे म्हणलं चला आता पहाटे 6ला लाईट जाते सकाळी मग उठले. मी अगोदर मोटर वगैरे लावली, झाडू वगैरे काढलं, मोटर लावली आणि पूर्ण अंगण आणि कुंड्याच्या झाडाला आणि नाही का हे उन्हाळ्यामध्ये कुंड्या वरती होत्या म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही. उन्हाळ्यामध्ये कुंड्या लवकर खाली आणा, उन्हाळा संपत आलं खाली आणल्या. गुलाबाची झाडं वगैरे थोडीशी काड्या वाळून गेल्या. काय झाडाला ऊन जमत नाही पण माझ्या लक्षात नाही आलं. गुलाबाला मी पाणी घालत होते तरी पण वरच्या काड्या वाळून गेल्या. चला वरी खालते कुंड्या आणलेल्या आहेत छानपैकी. तर सगळ्या कुंड्यांना पाणी घातलं आणि आता कुंड्या मी अशा विटावर ठेवलेल्या आहेत. तर कुंड्याच्या खालचं पण धुवून काढते, अडचणीचं इचू काटायचं हे होत ना. मी छान कुंड्याच्या खालून पण धुवून काढते. पूर्ण अंगण धुतलं सगळं आणि चला म्हणलं आता मग मी काय केलं, मोठं दार उघडलं आणि बाहेरचा वट्टा वगैरे पूर्ण सगळं पाईपनं व्यवस्थित छानपैकी असं धुवून वगैरे काढलं आणि म्हणलं चला आता काढल्याच्या नंतर मग म्हणलं आता रस्त्याचं मोठं दार मी लावून घेतलं. थोडंसं पहाटे 4:15चा टाईम होता, उघडं ठेव वाटत नाही एवढ्या लवकर. आणि या गुलाबाच्या नाही का थोड्या पाकळ्या गळतात, हे नाजूक असतात ही. तर म्हणजे आवरता इकडं लगेच एकादशीचा साबुदाणा पण भिजायला घातला आणि इकडं फार छानपैकी असे देव चिंचाने असे क्लिनिंग केले मस्तपैकी. बघा कशी पितांबरी पावडरनं देवच असे थोडेसे खराब व्हायलेत, मूर्त्या तांबे कळशी. तर म्हणलं चला आता चिंचनं पाहूत म्हणलं आता कशाने देव छान निघतात म्हणजे खराब होत नाही. ते मला त्या कुठल्या पावडरनं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ते आणीन. तर चला देव मस्त क्लिनिंग झाली, स्वच्छ देवाची पूजा वगैरे झाली, आरती झाली आणि छानपैकी आज शनिवार आहे एकादशी. तर मस्तपैकी आज शनिवारचा छप्पा म्हणजे रांगोळी काढली छानपैकी. आणि आपण जो देवापुढं घट असतो ना तर त्याला पण आज सजवून मस्त ड्रेस घातली, गजरा घातला फुलांचा आणि ग्रंथ आहेत ना, मी ग्रंथाची पण दररोज पूजा करते. तर पहा मस्तपैकी असे देवाचा लुक इतका छान आज. आणि मंडळी नाही का असं ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा केली ना तसं तर मला लवकर उठायची सवय, मी लवकरच करते पूजा. पण चला रोज नाही तुमच्याशी शेअर करत, असं कधी चला वाटतं तुमच्याशी देवपूजा माझी शेअर करावी. मस्त देवपूजा आरती झाली, बाहेर तुळशी पण पूजा झाली आणि शमीचं झाड आता पाऊस असतो ना, पावसाळ्यामध्ये किती टवटवीत छानपैकी असे मस्त झाडं वाटतात. आणि एकादशी असल्यामुळे मी हळदीचं लेपन पण तुळशी पुढं दिलेले मस्तपैकी. आणि चला आता तुळशीची पूजा वगैरे झाली. मला आता आपल्या गावात आम्ही बस स्टँडला राहतो ना, थोडंसं गावात मारुतीच्या मंदिराजवळच एक दत्तात्रेयचं मंदिर आहे, तिथं महादेवाची पण मूर्ती आहे. चला मला आज एकादशी, तसं तर मी नेहमी जाते, दररोज जाते, कधी अडचणीला जात नाही तिथं दर्शनाला महादेवाच्या दत्तात्रेयाच्या. पण म्हणलं चला आज म्हणलं मग मी काय केलं, आज तांब्याची बाटली घेतली, एवढ्या लांब तांब्या नेता येत नाही हातात. तर सगळं सामान घेतलं, हळदी कुंकू अष्टगंध हे सगळं आणि मी निघाले तिकडं. तर एक अर्धा किलोमीटर लांब आहे समजा दत्तात्रेयचं मंदिर. दत्तात्रेय महादेव एकाच मंदिरात आहेत मूर्त्या दोन्ही पण. तर पाहे आले आणि इकडे हे मारुतीचं मंदिर आहे आणि आमच्या गावात एक मंगल कार्यालय पण आहे. तर आज किती 11 आज 11 तारीख आहे. तर आज लग्न पण आहे तिथं. तर या लग्न आज कार्यालयाची तिथे पण तयारी चालू होती. आम्हाला पण त्याची मूळ पत्रिका आहे, लग्नाला पण इकडे यायचं आहे. आणि इकडं बाजूलाच मधून रोड गावाच्या बाजूला हे दत्तात्रेयचं मंदिर आहे. तर चला म्हणलं दत्तात्रेयच्या मंदिराला आणि सोबत मी नाताला पण घेऊन आलेली आहेत. तो मागे लागला होता म्हणलं चला. तर या पायकडं महादेवाच्या अगोदर पूजा अभिषेक दररोज असतो ते करून गेलेले होते. तर मी तर तांब्याची बाटलीत आणलं होतं पाणी आणि रुद्राक्ष पण असतो माझ्या पाणी घालताना पाण्यात तांब्यात रुद्राक्ष टाकायचा म्हणतात असं. चला मग महादेवाची पूजा वगैरे केली. लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळ विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून निर्मळ वाये निर्मळ जुजुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावार्थ हो वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण शितिकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावार्थ हो वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पायनं रूपा तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन वंदिन नामा.
तर म्हणजे चला तर मग आता महादेवासमोर रांगोळी वगैरे काढली. नातू सोबत आला होता छोटा, त्यानं पण महादेवाचं दर्शन घेतलं, मस्त दत्तात्रयाची पूजा केली आणि घराकडे निघालो. तर मंडळी आजची एकादशी, भागवत एकादशी आणि पंढरपूरची वारी पण आहे. आणि चला तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग एकादशीचा, देवाचे क्लिनिक आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असेल लाईक